हा व्हिडिओ तुला यूट्यूबचा ॲल्गोरिदम वगैरे दाखवतोय अशातला भाग नाही आहे बरं का. कारण तुलाही माहिती आहे की तू आज ज्या संकटामध्ये अडकला आहेस, जी तुझी बेचैनी सुरू आहे, त्यातून तुला बाहेर निघायचं आहे. हा केवळ नॉर्मल व्हिडिओ बाकीच्यांसाठी असेल, पण तुझ्यासाठी या व्हिडिओतून भरपूर अर्थ निघतात. शांत मनाने ऐक. या गोष्टीत तुझ्या लपलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला नक्कीच मिळतील. जय बाळूमामा. एका गावात गोविंदा नावाचा एक शेतकरी राहत होता. तो शेतकरी खूप कष्ट करायचा. बरीच वर्षे त्याच्या घरामध्ये सुख शांती लाभायची देखील. पण अचानक काय झालं माहिती नाही, त्याच्या घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला सुरू झाले. त्याची आई गेली, त्याचे वडील आजाराने गेले, त्याच्या घरातील सुख शांती जणू लांबच पळायला लागली. एवढ्यात पैशाची पण तंगी सुरू झाली. एकेकाळी चांगलं एवढं सुख नांदणारं घर आज अचानक एवढं कसं काय प्रॉब्लेममध्ये अडकलंय हे कुणालाच कळत नव्हतं. गोविंद देखील खूप टेन्शन घ्यायचा. तो रोज पहाटे उठून शेतात जायचा. कडक ऊन असो किंवा मुसळधार पाऊस असतो, थंडी असो किंवा काहीही असो, तो कधीच मेहनत करायचा थांबायचा नाही. पण किती मेहनत करायची, कारण कुठल्याच मेहनतीला काहीच फळ मिळत नाही आहे. कारण आपल्या शेजारच्या शेतामध्ये, आपल्या भाऊबंधांच्या शेतामध्ये अगदी चांगलं फळ येतंय, पीक येतंय, पण आपल्या पिकावर असं काय होतंय की आपल्याला काही चांगलं पीकच मिळत नाही आहे. त्यात भाऊबंधांचे टोमणे हे तर काय कोणाला नवीन नाहीच. त्या वर्षी खूप असा पाऊस पडणार होता असा अंदाज भरपूर जणांनी सांगितला होता. पण त्या वर्षी पाऊस वेळेवर पडलाच नाही. अक्षरशः त्या गोविंदाचं पीक अर्धवटच चुकलं. आधीच घरात एवढी पैशाची तंगी होती, त्यात या वर्षीचं पीक 100% गेल्यामुळे गोविंदा अजून जास्त नुकसानात गेला. लोक त्याला मेहनत करू लागले. त्याला म्हणू देखील लागले की इतकी मेहनत करून काय उपयोग आहे तुझा, कशाला करतोयस, विकून टाक. त्याचे स्वतःचे भाऊबंध त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू लागले की तू ही शेती विकून टाक. आमच्या ओळखीमध्ये गिराईक आहे, आमच्या पाहुण्यांमध्ये गिराईक आहे, तू ही शेती विकून टाक. तू एवढी मेहनत करतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे, हे विकून दुसरं काहीतरी कर. गोविंदाचं देखील मन हे खचलं होतं. एके रात्री तो बाळूमामाच्या मंदिरात जाऊन बसला आणि बाळूमामांसमोर बसून तो म्हणू लागला की मामा, हे माझ्या मामा, माझा प्रत्येक प्रयत्न हा वायाच जातोय रे. माझ्या घामाची काहीच किंमत नाही का? आता मला पण वाटायला लागले की माझे भाऊबंद जे म्हणतायत तेच खरं आहे. मला माझी शेती विकलीच पाहिजे, त्याशिवाय काय खरं होत नाही मामा. असं म्हणून तो त्या मंदिरातून उठला, बाळूमामाला नमस्कार केला आणि घरी जाऊन शांतपणे झोपून गेला. मध्यरात्री त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्याला बाळूमामाची प्रचिती झाली. बाळूमामा त्याला घेऊन एका ठिकाणी गेले. एका मोठ्या कोठाऱ्यासमोर गेले. कोठारे म्हणजे ज्या ठिकाणी धान्य साठवलं जातं ते कोठारे. बाळूमामांनी एका कोठाऱ्याकडे बोट करून त्याला गोविंदाला म्हटले की हे बघ, हे तुझ्या भाऊबंधांचे कोठारे. त्या कोठाऱ्यामध्ये कुठं तरी धान्य होतं, पण बाकीचा कोठारा हा अगदी सडलेला होता. पण थोड्या वेळानंतर बाळूमामा त्या गोविंदाला घेऊन समोरच्या दुसऱ्या कोठाऱ्याजवळ गेले आणि त्या कोठाऱ्याकडे बोट करत स्वतः बाळूमामा दिव्य आवाजात म्हणाले, गोविंदा, तू जेव्हा शेतात घाम गाळतोस तेव्हा त्या घामाचा प्रत्येक थेंब इथं साठतो. हे तुझ्या जमिनीवरचं, तुझ्या पृथ्वीवरचं कोठारं नाही, हे माझ्या दालनातलं कोठार आहे. इथं न्याय फक्त मीच करतो. तुला लगेच फळ दिसत नाही याचा अर्थ असा नाही की तू चुकीचं करतोय, पण मी तुझी मेहनतीची परीक्षा घेतोय. तुझ्या मेहनतीची फळं साठवून ठेवतोय. तुझा घाम, ह्या घामावरूनच कळतंय की तू किती मेहनत करतोयस. गोविंदा हडबडून जागा झाला. गोविंदा हडबडून जागा होऊन अचानकपणे मामा मामा ओरडायला लागला. पण त्याच्या मनात त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली होती. त्याच्या मनातली निराशा अगदी गायब झाली होती. शांत विश्वास होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा शेतात गेला तेव्हा भाऊबंद परत त्याला त्या पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी घेऊन आले की तुझी शेती हे लोक विकत घेणार आहेत. तेव्हा त्याने एका शब्दात सांगितलं की अजून आयुष्यभर मेहनत करायला लागली ना तरी करेन, पण मी माझ्या हक्काची शेती कधीच विकणार नाही. या गोष्टीतून तुझ्या प्रश्नाचं उत्तर कसं निघेल माहिती आहे? तुझ्या अडचणीमध्ये अडकलायस ना, तुला भरपूर वेळा वाटेल की सोडून द्यावं तो मार्ग, सोडून द्यावं तो रस्ताच सोडून द्यावा. पण कधी कधी फक्त फळ उपयोगाचं नसतं तर तुझी मेहनत पण उपयोगाची असते. कित्येकदा तुझ्या क्षेत्रामध्ये काम करतोयस, तू अनेकदा वारंवार एकच काम करून तुला फळ मिळत नाही असं वाटत असेल, पण वारंवार काम केल्यामुळे तुला स्वतःला जसं तलवारीला धार लागते ना तशी तुझ्या कामाला धार लागते, कारण तू प्रॅक्टिस करत असतोस. प्रत्येक वेळेस यश मिळेल हे उपयोगी नाही आहे, पण प्रत्येक वेळी प्रयत्न केल्यामुळे तुझ्या बुद्धीला तुझ्या कष्टाला 100% धार लागते. त्यामुळे तू हे सोडायचं वगैरे निर्णय किंवा बंद करायचा निर्णय अजिबात घेऊ नकोस. तुला सुख शांती मिळत नाही आहे ना, तुला कमी पैसे भेटत आहेत ना, पैसे सापडत नाही आहेत, पैसे साठत नाही आहेत, तुला पैसे उरत नाही आहेत, अगदी ताणतणाव थकवा सगळं काही योग्य आहे, पण तू जे काम करतोयस ना त्या कामामध्ये देवाला ओळख. ते काम अजून उमेदीनं कर, 100% तुला सुख लाभ नक्की होईल. जय बाळूमामा.